वाद साधूया. भरत दादा. येस दादा सांगतायत माझं वक्तृत्व कमी आहे परंतु कर्तृत्व मोठे आहे. तरी पण एक प्रश्न आहे दादा की पुणे एरिया बाईज मध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगली. एक नवीन संकल्पना सत्यात आणली गेली, मुहूर्तमेढ रोवली गेली, कोणती प्रवेश फी नाहीये आणि पुणे एरिया बाईच्या खेळाडूंसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून एवढा चांगला प्लॅटफॉर्म आपण अनुभवतोय. ओव्हरऑल काय सांगाल? नक्कीच सचिन सरांचं खूप खूप आभार मानेल मी. आणि त्याच्याबरोबर अजय आवळे असतील, संजय भालेराव असतील, यांनी खूप चांगले प्रयत्न केलेत आणि लोकल मुलांना खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा तर त्या दोघांचे आभार मानेल. आणि सचिन सरांनी फ्री एंट्री फीमध्ये सगळ्यांना प्रवेश करून दिला, त्यासाठी त्यांचं पण खूप खूप आभार. धन्यवाद दादा. खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या फेरीसाठी. यानंतर आदरणीय भरत दादांचा यथोचित सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. ही प्रेमाची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबर प्रहार प्रीमियर लीग 2025 13व्या पर्वाचा हा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला गेला. धन्यवाद दादा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद आदरणीय सचिन ढवळे सर. यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इथेच थांबूया, थेट जाऊया पुढच्या सामन्यासाठी आणि कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक, अलंकारिक शब्दाचे धनी आणि त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र नरेश ढोमे सर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने असणारे शैलेश निवंगणे सर. ओ टू यू. थँक्यू. धन्यवाद. दुसऱ्या फेरीतील पहिल्याच मॅचला आपण इथे सुरुवात करतोय, परंतु त्या अगोदर ती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कधी नव्हे ते आज या स्पर्धेमध्ये घडलंय. जे भरतदादा टिंगरे आज इथे माईक वरती बोलले, पहिल्यांदा एक कुठेतरी शब्द कानावरती पडले. धन्यवाद दादा, त्या गोष्टीसाठी देखील तुमचे विशेष आभार आहेत. सचिन ढवळे सरांनी हा जो खऱ्या अर्थाने जो अतंग आणि सर्वात मोठा प्रवास जो सुरुवात केला आणि त्यामध्ये देखील दादांची इथे उपस्थिती लाभली आणि त्यांचे देखील शब्द आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. त्यांचा विशेष आभार आणि आभार इथे व्यक्त करतायत महेश शिंदे. बॅक टू बॅक इथे 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येतात, तर धावसंख्येमध्ये देखील होणारी वाढ आपण इथे पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल युवराज झगडे यांच्या बॅटमधून, तर बॅक टू बॅक 2 चौकार इथे राहुल राजपूत यांच्या गोलंदाजीवरती केलेले प्रहार महेश शिंदे यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार येतात. पहिले षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या मॅच मधील विजेते संघ आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये देखील हा विजेता संघ लॉर्ड्स प्रमाणे देखील अगदी पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील विजेते संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये दमदार विजय मिळवलाय, परंतु आता कोण नॉकआउट फॉर्मॅट आहे, त्यामुळे जिंकेल तो पुढच्या फेरीत आणि हरेल त्याचा प्रवास मात्र इथे संपवला जाईल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार तर केलाय परंतु फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. महेश शिंदे इथे होतील बाद. बिग विकेट गॉन. पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला जे टी शर्ट दिले जातात, कॅप दिले जातात, तेच परिधान करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जी ट्रॅक पॅन्ट आहे ती ब्लॅक कलरचीच हवी आणि शूज देखील कंपल्सरी हवा. तो कलर कुठलाही असला तरी चालेल, पण स्पोर्ट्स शूज असणं गरजेचं आहे. क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इथे गैरवर्तन तुम्ही करायचं नाहीये. त्यामुळे जे नियम आहेत त्या नियमानुसारच आपण प्रत्येक मॅच खेळवणार आहोत. प्रत्येक संघाला ही विनंती आहे, स्पोर्ट्स शूज कंपल्सरी आहे, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. आयोजन कमिटीच्या वतीने जे टी शर्ट दिले ते टी शर्ट कंपल्सरी आहे आणि जी कॅप आहे ती देखील आयोजन कमिटीने दिली आहे, तीच परिधान करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, अशी सूचना, अशी ताकीद आपल्या सर्व संघांना देण्यात येतात. म्हणजे आत्ता देखील आणि उद्या परवा तेरवा जेव्हा येणार आहेत तेवढ्यांना ती सक्त वॉर्निंग इथे देण्यात येते. पहिले बॅटर इथे बाद होत आहेत. महेश शिंदे त्यांची जागा भरून काढण्यासाठी अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे संघनायक कॅप्टन मयूर कारंडे, मॅन फ्रॉम वडगाव धायरी, द सिक्सर किंग इथे मैदानामध्ये येत आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती राहुल राजपूत इथे देखील आल्या एका हाताने बॅट फिरवली. गॅप मोठी आहे, गॅप भेदली आहे. हा मिस टाइम देखील बॉल सीमारेषा पार. हा येईल चौकार 4 धावेंसाठी. म्हणावं तसं प्रॉमिसिंग शॉट इथे खेळता आला नाही. चेंडू खेळत असताना काहीशी गती कमी झाली. बॅट हातातून एका हातामध्ये झाली आणि एका हातामधली पावर इथे मयूर कारंडे यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हा सुरेख चौकार येतोय. नशिबाची साथ देणारा चौकार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. बॅट हातातून निघाली, परंतु जितका टायमिंग आणि जितकी गॅप मध्ये चेंडू गेला पाहिजे
ते टायमिंग जुळून आलं, गॅपमध्ये चेंडू गेला आणि चौकार देखील प्राप्त होतोय. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. यष्टांच्या मागे काहीसा चेंडू निघतोय. हलकंसं अपील इथे करण्यात आलं, परंतु पंचांनी ते अपील इथे फेटाळून दिलंय. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. पहिलं षटक इथे संपुष्टात. लेग बिफोर द विकेट हा नियम देखील या स्पर्धेमध्ये लागू आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमधील सर्व नियम इथे लागू आहेत आणि त्यासाठी तुम्हाला रिव्ह्यूचा देखील वापर करता येईल. मुख्य पंच तर आहेतच, ते आपला कॉल करतील, परंतु खेळाडूंना देखील दोन्ही संघांना एका डावासाठी एक एक रिव्ह्यू देखील इथे उपलब्ध करून दिलेला आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये राहुल राजपूत यांनी 13 धावा खर्च केला, तर एक बॅटर देखील बाद केलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गवरती शिवछत्रपती शिवाजी मराठा 11 येरवडा या संघाचे संघनायक कॅप्टन किरण बेरड उर्फ छोट्या इथे गोलंदाजी मार्गवरती आहे. स्ट्राईकला आपण पाहतो युवराज झगडे, नॉन स्ट्राईकला मयूर कारंडे. पहिला चेंडू पदाला लिथ्य केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यस नो, आणि शेवटला मात्र इथे नकार आहे. धाव घेण्याचा प्रयत्न प्रथमतः मयूर यांचा होता, कॉल दिला, थोडासा हातातून चेंडू निसटला, परंतु त्यानंतर आपण पाहतोय युवराज झगडे देखील त्यांच्या कॉलला प्रतिसाद देत होते, परंतु सरते शेवटी दोन्ही बॅटर योग्य पद्धतीने आपल्या डगआउटमध्ये योग्य पद्धतीने आपल्या क्रीजमध्ये आले आणि त्यामुळे धोका इथे टळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांकडे हलकीशी दाद मागण्यात येते, परंतु पंच कळवतील डाव्या इष्टीच्या फार बाहेर आहे. गोलंदाजाकडून चूक होतीये आणि चुकीला लगेचच इथे दंडात्मक कारवाई पंचांच्या माध्यमातून केली जाते. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 14 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू युवराज यांच्यासाठी. इथे देखील सफल झाले, परंतु सफल मात्र होत नाहीयेत. सरळ यष्टांचा घेतलेला वेध. दुसऱ्या विकेटचं पतन. युवराज झगडे इथे होतील त्रिफळाबाद. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये देखील किरण बेरड अगदी अप्रतिमरित्या इथे फटक्या गोलंदाजी करतायत. मोठ्या मोठ्या फटक्यांपासून इथे बॅटरला रोखण्याचं काम करतायत. तर ही जी पडझड आहे, ही पडझड मात्र सातत्याने होतीये. युवराज झगडे देखील बाद होत आहेत. महेश शिंदे देखील बाद झालेत. तर नवीन बॅटर युवराज झगडे यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत शेखर रायकर उर्फ बंटी रायकर. नवीन बॅटर मयूर कारंडे यांच्या बरोबरीने जोडले जात आहेत. ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय अगदी क्लोज कॅमेरा अँगल मध्ये खेळाडूंना स्पष्टपणे आपल्या स्क्रीनवरती दर्शवलं जात आहे. प्रथम स्पोर्ट्स मीडिया अगदी सुरेखरित्या इथे कामकाज करते आणि प्रत्येकाने स्तुती केली आहे. चांगल्या कामाची नेहमी स्तुती केली जाते आणि चांगलं काम या स्पर्धेदरम्यान प्रथम स्पोर्ट्स मीडिया यांच्या माध्यमातून देखील लाईव्ह कव्हरेज, त्याचबरोबर LBW साठी देखील जो इम्पॅक्ट आहे त्याची देखील आपण पाहिली तर शहानिशा करणारी टेक्नॉलॉजी आपण इथे पाहिलेली आहे. प्रथमच पुण्यामध्ये स्टंप कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. हा चेंडू देखील गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, काय गोलंदाजी इथे केली आहे. गतीवरती नियंत्रण आहे आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजी केली जाते. किरण बेरड फार हुशारीने गोलंदाजी करतायत. चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची ताकद आहे. बॅटरला अक्षरशः रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम आतापर्यंत किरण बेरड यांच्या गोलंदाजीमध्ये होत आहे. धावसंख्या 14, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एक दाखलवट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव त्या दरम्यान इथे खर्च केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आपण सातत्याने बघितलं तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मयूर कारंडे या अगोदरच्या स्पर्धेमध्ये देखील अफलातून बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. इन फॉर्म बॅटरच्या यादीमध्ये मयूर कारंडे यांच्या देखील नावाची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूने इन फॉर्म अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून किरण बेरड या देखील नावाची चर्चा केली जाते. दोन्ही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट,
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षणाची जमवाजमव. धावसंख्या 15, 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र फुल टॉस, परंतु इथे मात्र काय घडतंय, फुल टॉस वरती विकेटचं इथे पतन होत आहे. त्रिफळा उद्ध्वस्त होईल आणि बॅटर क्रमांक 3 मयूर कारंडे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. खराब शॉट सिलेक्शन. फुल टॉस चेंडू होता, फार दूर वरती मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, परंतु इथे विकेटशी संपर्क होतोय आणि अजून एक मोठी विकेट अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाची इथे गमावली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. अगदी फुल टॉस चेंडू होता, परंतु या चेंडूवरती त्रिफळा बाद, स्वतःवरती नाराज, अगदी अवाक्यामध्ये चेंडू होता आणि जसा फुल टॉस पाहिजे ना तसा चेंडू देखील मिळाला, परंतु बॅटशी संपर्क इथे होत नाहीये. विकेटचं पतन होत आहे. मयूर कारंडे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ओमकार पोकळे मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं सिक्सर किंग मैदानामध्ये उतरले. 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून येताना पाहिले, परंतु आता संघाला गरज आहे, ती गरज इथे भागवली जाईल का? 3 विकेट आघाडीच्या इथे परतल्यात. शेखर रायकर, ओमकार पोकळे ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू इथे देखील आल्या लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलाय आणि अगदी गोळीप्रमाणे चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा येतोय ओमकार पोकळे यांच्या बॅट मधून क्लास चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता दिशा काहीशी भरकटली, डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला आणि त्यानंतर सोपं काम इथे बॅटरने केलंय. टायमिंग प्रॉपर केलंय आणि लॉंग लेगची दिशा इथे निवडली आणि चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील अगदी वेगवेगळ्या अँगल मध्ये आपण तो फटका सजवलेला पाहतोय. 4 धावेने फार वेळानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पण सकाळी इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 20. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 10ची सरासरी आतापर्यंत इथे गाठली जाते. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु वेळेस नकार. षटकाची इथे समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सुंदर असं दृश्य आपण मुख्य स्क्रीन वरती पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडिया यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि त्यानंतर हे सिंहगड इन्स्टिट्यूटचं मैदान काय सुरेखरित्या इथे सजवलं गेलं. या संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. हायलाइट्स आपण पाहतोय सकाळच्या मॅच मधील ओमकार पोकळे यांच्या बॅट मधून चौकार षटकारबाजी जे आपण पाहतोय, जे हायलाइट्स मध्ये दाखवले जात आहेत. उत्तुंग अशी षटकार त्यांच्या बॅट मधून आले, चौकार आलेत. मॅच फिनिश करून टाकणारा द ग्रेट फिनिशर यांची बॅटिंग आपण पाहिली आहे. तर चालू असलेली लढत देखील तितकीच महत्वाची आणि महत्वाच्या मॅच मध्ये असे महत्वाचे खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करतात ते देखील प्रामुख्याने पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे सुरू होईल. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. वेळेकडे लक्ष ठेवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याला केलाय पुल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील केलाय गोल. बॉल जाईल पुन्हा एकदा फाईन लेग दिशेने सीमारेषा पार. शेखर रायकर यांच्या बॅट मधून हा येतोय चौकार 4 धावेंसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता खराब चेंडू होता, काहीशी अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर बॅट वरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश होतोय शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूच्या डोक्यावरून हा चेंडू डीप मध्ये इथे ट्रॅव्हल होतोय. चौकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 24. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडे देखील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु चेंडू अडवल्यानंतर फेकीसाठी केलेली इथे घाई काहीशी भरकटली होती, परंतु बॅकअप मिळाला. अन्यथा धावा इथे खर्च केल्या गेल्या असत्या. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चेंडू इथे निर्धाव आहे. स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सुरेखरित्या केलेलं कमबॅक. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद असलेला हा गोलंदाज आहे. फिरकीपटू आहे. पुढचा चेंडू
इथे देखील मिस टाइम चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी आवाक्याच्या बाहेर आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू इथे पडतोय. एक धावता दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी देखील करतायत. ओमकार पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. शॉर्ट फाईन लेग मध्ये. इथे मात्र टिपला जाईल झेल. ओमकार पोकळे यांचा संपतोय खेळ. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. अमित यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि त्या दरम्यान आपण पाहतोय विकेटचं पतन सातत्याने होत आहे. नवीन बॅटर ओमकार पोकळे यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. अजून एक सिक्सर किंग किरण पोकळे बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. तायरी भागातील एक नावाजलेले बिग हिटर, पिच हिटर म्हणून देखील यांची एक ओळख आहे. संघाला धावसंख्येची गरज आहे. शेखर रायकर आणि त्याचबरोबर किरण पोकळे ही जोडी मैदानामध्ये आहे. आघाडीच्या बॅटरने म्हणावी तशी बॅटिंग इथे केली नाही, परंतु मिडल ऑर्डर आणि त्यानंतर डेथ मध्ये जी बॅटिंग ऑर्डर आहे त्यांना मात्र इथे धावा बडवाव्या लागतील. परंतु शिवछत्रपती शिवाजी मराठा 11 येरवडा या संघाने मात्र कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि आतापर्यंत बिग हिटर इथे रोखून ठेवलेत. आले आले हा चेंडू देखील वेगवान आहे. बॅकफुटला गेले. चेंडूला शरीरापासून वेगळं केलंय. एक धाव तर वेगात पूर्ण आहे आणि एकाच धावेवरती समाधान आहे. काही गोलंदाजी स्वप्नील यांनी केली आहे. ठाऊक आहे या खेळपट्टीवरती हलकसं गवत आहे. चेंडू पडल्यानंतर वेगात स्केट देखील होतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील घेत आहेत. शेखर रायकर एक चौकारावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. काहीशी अतिरिक्त उसळी पंच कळवतील. इट्स अ व्हाईट बॉल. बॅटरच्या अक्षरशः डोक्यावरून चेंडू जातोय आणि पंचांनी लगेचच इथे व्हाईट बॉलचा इशारा कळवला आणि त्याचबरोबर गोलंदाजाला एक ताकीद देखील दिली आहे. फर्स्ट बाउन्सरचा इथे वापर केलाय. आता मात्र तुम्ही पुढचा बाउन्सर वापरू शकत नाहीये अशी ताकीद कुठेतरी दिली जाते. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर नक्कीच असेल. पंच कळवतील. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांकडे व्हाईट बॉलचा इशारा इथे केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे, परंतु मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. मुख्य पंचांनी इथे योग्य तो निर्णय कळवला आहे. व्हाईट बॉल आहे, परंतु त्या निर्णयाला कुठेतरी गोलंदाजी करणारी टीम शिवछत्रपती शिवाजी मराठा टीम इथे चॅलेंज करत आहे. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे आणि आपण पाहूयात तो निर्णय योग्य आहे की नाही. फिंगर रोल केले चेंडूवरती, परंतु दिशा इथे भरकटली आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण मुख्य स्क्रीन वरती देखील इथे पाहणार आहोत. कशा पद्धतीने इथे हा निर्णय सोपवला जाईल. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती होते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडूला वळवण्याचा प्रयत्न, परंतु इथे दिशा भरकटली आहे की नाही याची पडताळणी आपण करतोय. तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. मुख्य पंचांनी निर्णय जो दिलाय तो अगदी योग्य आहे. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. अतिरिक्त धावेने मिस्टर एस्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या होते ती 28. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पार. हा येईल चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी. शेवटच्या चेंडूसाठी इथे काहीशा धावा खर्च केल्या जात आहेत. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा.
सुमधूर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होईल. चिराग पावले इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. अजून एक हुशार गोलंदाजी मार्क वरती, तर तितकाच विस्फोटक बॅटर किरण पोकळे ऑन स्ट्राईक. चौथ्या षटकाची इथे सुरुवात. पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. फार वेगवान फटका आहे. एक टप्पा घेत पुन्हा एकदा बॉल जाईल बरोबर लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार किरण पोकळे यांच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इथे पुल करण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावा तसा चेंडूला फोर्स करता आलं नाही, दिशा देता आली नाही. सिंगल इथे प्राप्त होईल. फार वेगात येऊन स्वप्नील यांनी चेंडू अडवलाय, फेकी केली आहे. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्या होते ती 37. अजूनही पहिल्या डावातील 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकला असतील शेखर रायकर. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर घेतलेली अतिरिक्त उसळी. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. हा चेंडू मात्र इथे उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. सोडून दिलाय. पंचांनी अगदी तटस्थ भूमिका घेतली आहे. इथे रिव्ह्यूचा वापर मला वाटतं केला जाईल. तिसऱ्या पंचांनी तर इथे फेअर डिलिव्हरी कळवली आहे, परंतु त्यांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलेलं आहे. रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात येतोय. बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेण्यात येतोय. मुख्य पंचांनी योग्य चेंडू हाताळला असं कळवलंय, परंतु त्यांच्या निर्णयाला इथे चॅलेंज करण्यात येत आहे बॅटिंग टीम कडून. शेखर रायकर यांनी तो रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील. रिव्ह्यू आपण ऑन स्क्रीन पाहतोय. कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळलाय त्याचं विश्लेषण आपल्यापर्यंत केलं जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय काय निर्णय असेल तो योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू इथे ग्राह्य धरला जातो. ज्यावेळेस तुम्ही शफल होता त्यावेळेस मात्र ती वाईड लाईन तुमच्यापासून थोडीशी दूरवरती ग्राह्य धरली जाते. सेकंड लाईनचा वाईड बॉल इथे ग्राह्य धरला जातो आणि तो गोलंदाजांसाठी फायद्याचा विषय आहे. बॅटर थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर मात्र ते सफल देखील होत नाहीये. चांगलं कमबॅक एका चौकारानंतर चिराग यांच्याकडून देखील. धावसंख्या 37. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय. टायमिंग प्रॉपर आणि बॉल देखील करेल हवाई 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 सफर. बॉल सीमारेषा पार. हा येईल षटकार 6 धाब्यांसाठी. धन्यवाद. षटकाराने धावसंख्येमध्ये मोठी वाढ. धावसंख्या होते ती 43. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू मात्र इथे उजव्या यष्टीच्या बाहेर नक्कीच हाताळला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं, स्कोर कार्ड कडे जर पाहिलं तर 44 वरती 4 बाद आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं अगदी जागेवरून खडे खडे आणि काय कॅमेरा वर्क आहे. शेवटपर्यंत चेंडूला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे कॅमेरामन देखील करतायत. इथे खुलवट टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. किरण बेरड येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46. 5 षटकांचा खेळ इथे 46 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेळ इथे निर्धारित दिलेला वेळ इथे संपुष्टात आलाय. याचाच अर्थ शेवटच्या षटकासाठी पुढची तुम्हाला जी 5 मिनिटं मिळणार आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला ते षटक पूर्ण करायचंय. आता इथे तुमचा पहिला दिलेला वेळ संपलेला आहे, म्हणजे एक खेळाडू तुम्हाला अतिरिक्त 30 सर्कल मध्ये तैनात करावा लागेल. नियम सर्वांना पाळणं गरजेचं आहे, काटेकोरपणे पाळावं लागणार आहे. इथे चूक करून चालणार नाही. इथे चुकीची स्तुती होणार नाही.
चुकीला इथे शिक्षाच दिली जाईल. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते. अमित गोलंदाजी मार्क वरती येतात. अजून एक फिरकीपटू आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये अशा गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं ज्यावेळेस तो चेंडू काहीसा जुना होतो आणि त्यावरती या गोलंदाजाची गोलंदाजी देखील आपण भारतानं पहिल्या मॅच मध्ये पाहिली आहे. बघूया, जबाबदारी तर इथे गोलंदाजावरती आहे, तितकीच मोठी जबाबदारी बॅटरवरती देखील आहे. 4 षटकांमध्ये 46 झाल्यात. उरलेली 6 चेंडू, उरलेले 6 या शेवटच्या षटकातील चेंडू कशा प्रकारे बॅटर देखील इथे कामगिरी करतील याकडे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 ची इथे सुरुवात होते. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चिराग इथे वेगात येऊन चेंडू अडवतील. सिंगल इथे प्राप्त केला जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 47. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतात. स्ट्राईकला शेखर रायकर. हा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब 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 खूप लांब षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. काय फटका इथे सजवला जातोय प्रत्येक अँगल मधून जो पाहायला मिळतोय. गोलंदाजाने केलेली चूक. फुल टॉस दिल्यानंतर इथे मात्र बॅटरला कुठेतरी सोप्पा चेंडू टोलवायला मिळाला. योग्य डिस्टन्स गाठलं, लांबी गाठली आणि धावा देखील योग्य पद्धतीने इथे पूर्ण केल्या जात आहेत. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 53 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू अमित यांचा शेखरसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन. टिक फॉर टॅग. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. शेखर रायकर होतील बाद. 5व्या विकेटचं पतन होत आहे. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नाही. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान शेखर रायकर एक चांगली इनिंग पेश करून ते बाद होतात. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मयूर स्पोर्ट्स या दालनाचे सर्व हर्षवर्धन सांगळे, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची नेहमीच चर्चा आपण होताना पाहिलेली आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघामधून ते प्रामुख्याने खेळत आहेत. स्ट्राईकला सज्ज होतील. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अमित. हा चेंडू मात्र हातातून निसटतोय. पंच कळवतील इट्स अ डेड बॉल. मृत बॉल. चेंडू हातातून निसटतोय आणि त्या दरम्यान डेड बॉलचा इशारा केला जातोय. हर्षवर्धन सांगळे प्रामुख्याने हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नावाजलेले खेळाडू आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चेंडू सुटल्यानंतर देखील किती बारकाईने आमचे कॅमेरामन त्या गोष्टीला देखील आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. गुड वर्क प्रथम स्पोर्ट्स मीडिया यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अमित यांचा. इथे मात्र समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. 1 धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न तर केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55 धावा. मगाशी 44 वरती 4 होत्या. इथे 55 वरती 5 आहेत. 4.4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू हे पहिल्या डावातील शिल्लक आहेत. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल तर किती धावांपर्यंत रोखलं जाईल. इथे देखील आडव्या बॅटचा वापर केलाय. अगदी उजय एसटीचा बाहेरचा चेंडू स्वर्गीय जयेश हरिचंद्र गरत यांच्या डगआउट मध्ये चेंडूला धाडून दिलाय. हाय अँड हँडसम हर्षवर्धन सांगळे यांच्या बॅट मधून येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. काय फटका इथे सजवला हर्षवर्धन. याच गोष्टींसाठी ओळखले जातात. धावसंख्येमध्ये 6 ची वाढ. पुन्हा एकदा हा खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न वेळेस नकार.
बरोबर इथे आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये 60 झाल्यात, तर विजयासाठी 61 धावींची गरज आहे. चला पुढील मॅचचा कॉल इथे केला जातोय. धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघाचे संघनायक कॅप्टन आणि आलोक 11 संघाचे संघनायक कॅप्टन, आपल्याला विनंती आहे की आपण लगेच इथे प्रेझेंटेशन मध्ये यायचं आहे. आपण लगेच पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण लगेच इथे हजर व्हा. आलोक 11 संघाचे संघनायक आणि धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघाचे संघनायक मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करतोय आणि टॉस बॉक्स मध्ये नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू यू नरेश ढोमे सर. 60 झालेत. बासष्ट झाले, 63 जिंकायला. थोडीशी ते स्कोरिंग मध्ये अपडेट झालं नाहीये. 62 झाल्यात, 63 धावींची गरज आहे. आणि लगेच आपण पुढच्या टॉस कडे वळतो आणि तिथे आमचे सहसमालोचक आमचे गुरुवर्य मार्गदर्शक नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू यू कॉम्बॉक्स. हॅलो, आलोक 11चे संगणक आणि त्याचबरोबर धानोरी स्पोर्ट्सचे संगणक. चला लवकर. आलोक 11 चला, धानोरी स्पोर्ट्सचे संगणक आलेत. आपलं सर्वांचं टॉस बॉक्स मध्ये मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांचे स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग सीझन 13. आजचा दुसऱ्या फेरीचा सामना आणि सामना होणार आहे धानोरी स्पोर्ट्स विरुद्ध आलोक 11. दोन्ही संघांचे संगणक आमच्या समवेत आहेत आणि नाणेफेक ज्यांच्या हस्ते शुभ होणार आहे ते आदरणीय सचिन ढवळे सरांचे सारथी सन्माननीय सागर रासकर सर. तर एक स्पेशल कॉइन आपण बघतोय, एका बाजूला प्रहार प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. तर आदरणीय भरतदादा टिंगरे आणि आशिष भाऊ मारणे यांच्या वतीनं हे खास नाणं या स्पर्धेसाठी टॉससाठी भेट मिळालेलं आहे.
तर जाऊया टॉसकडे, जिथे अभिषेक साऊ, जिथे विशाल टिंगरे आपल्या समवेत आहेत. आणि यस, कॉल असेल विशाल टिंगरे यांचा. सचिन ढवळे सर हा कॉल आहे आणि नाना अक्षरशः उभे राहून जाते लांब. तर सचिन ढवळे सर ही बाजू वरती आहे आणि टॉस जिंकलेला आहे विशाल टिंगरे, अर्थातच धानोरी स्पोर्ट्सनं. मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. विशाल, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. मागची मॅच निश्चित बरेचसे टॉप ऑर्डर फेल झालेली होती, त्यामुळं टॉप ऑर्डर बदललेली बघायला मिळेल की अजून कुणी नवीन खेळाडूंना घेणार आहात? थोडा चेंजेस असेल आणि आम्ही जास्ती पॉझिटिव्ह खेळूया मॅच. आलोक 11 समोर खेळायचंय. निश्चित या संघाने देखील असोसिएटमध्ये खूप चांगला खेळ केलेला आहे. या संघाविषयी निश्चित प्रकारे तुमच्या काय भावना आहेत? आलोक 11 संघ हा खूप जुना संघ आहे आणि आता त्यांची बांधणी केली तर बघितलं खूप चांगले प्लेयर आहेत त्यांचे, तर आम्ही त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. फलंदाजी करायची अभिषेक तुझ्या संघाला, आणि ही विकेट बघितलं तर मला वाटत नाही की बॅट किंवा बॉलवरती काही फरक फारसा पडेल, पण तुझ्या संघाकडे काय ॲक्शन्स असतील? सर, काही तसा फरक पडणार नाही, कारण की आमच्याकडे बॅटिंग ऑर्डरसुद्धा स्ट्रॉंग आहे आणि तसं टीम बघायचं झालं तर टीमसुद्धा पूर्ण बॅलन्स आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं, ग्रास क्रिकेट, टर्फ विकेट, ग्रास ग्राउंड, कोणता खेळाडू तुमचा सक्सेस होऊ शकतो या विकेटवर? तसे बॅटर आमच्याकडे चांगलेच आहेत आणि तसं बघायचं झालं तर एक बॉलरसुद्धा आता ॲड झालेला आहे, वैभव निकम सर म्हणून, तर नक्कीच आम्ही चांगला 100% देण्याचा प्रयत्न करू. सरांनी भरपूर काही गोष्टींचं इम्प्लिमेंट केलेलं आहे प्रहार प्रीमियर लीगमध्ये, परंतु तुम्हाला आवडलेली खास कोणती गोष्ट आहे या स्पर्धेची? खास अशी गोष्ट बघायचं झालं तर सर्वात प्रथम तर ग्राउंड, आणि दुसरं बघायचं झालं तर लाईव्ह प्रक्षेपण आणि आयोजन आणि नियोजन अप्रतिम असं दर्जाची क्वालिटी. शुभेच्छा असतील अभि. तर टॉस बॉक्स मधून आपल्याकडे न्यूज आलेली आहे. टॉस जिंकलाय तो धानोरी स्पोर्ट्सनं आणि स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. तर या मॅचची मजा आपल्याला पुढच्या मॅच मध्ये या सामन्यानंतर घ्यायची आहे. तुर्तास दुसऱ्या डावाचा आस्वाद घेऊ. आवाज असेल तिकडे गोपी जाधव सरांचा. धन्यवाद. येस, थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 28 बॉलमध्ये आता 59 पाहिजे. पहिल्या 2 बॉलवर आल्या 4. किरण बेरड टीमचा कॅप्टन 1 मध्ये 1 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला राहुल राजपूत 1 बॉल मध्ये 3 वर खेळतोय. रिक्वायर्ड रन रेट 12.64चा लक्ष्य आहे या सामन्यामध्ये मॅचला जिंकण्यासाठी. 63 धावा. फुलेलींचा बॉल क्रॉस बॅटनी ड्राईव्ह केलाय बॉलला. मिडॉन थोडासा मागे जाईल. मयूर कारंडी तिथे पोहोचतोय, तोपर्यंत सिंगल खात्यामध्ये ऍड झाली आहे. प्रहार प्रीमियर लीग 13वा पर्व आणि 13व्या पर्वाचा 5वा दिवस आपण अनुभवतो आहोत, जिथे पुणे एरिया वाईज हाफमध्ये हा सामना रंगलाय. अस्तित्वाची लढाई, आणि अस्तित्वाची लढाई आली की सामदाम दंडभेद वापरावाच लागतो आणि तेच इथे आता करायचंय. एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. एक संघ या स्पर्धेला आज 5व्या दिवसामध्ये टाटा बाय बाय करेल. पुढचा चेंडू महेशचा. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा पुढे टाकला बॉल, पण तू पाठवलाय तसाच वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चांगला प्रहार राहुलच्या बॅटमधून. षटकार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पहा. पुढे होता बॉल, 4थ्या नंबरचा बॉल, त्याला वाईड इश लॉंग ऑफला खेळलाय. काही ताकद दाखवली, टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट चांगली आणि सर्व काही जुळवून आणलं. त्यानंतर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11. राहुलला आता धावांची चाहूल लागली आहे. 26 बॉलमध्ये 52 धावांची अजूनही गरज आहे. 63चं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज मराठा या संघाच्या समोर. पण दुसऱ्या बाजूने विकेट. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर असताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज महेश शिंदे बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट मोर विकेट. शॉट ऑफ गुडलिन तो स्लाइस केलाय बॉल. डीप पॉइंटला फिल्डर पोहोचणार नाहीये. अजून एक दमदार रुबाबदार चौकार. 4 धावा राहुलच्या बॅटमधून. धमाका. डावखुऱ्याताच्या गोलंदाजावर अक्षरशः आक्रमण केलंय. लेफ्ट मोठी विकेट. हा चेंडू एक चांगला अँगल बनवत असताना पेश केला, पण त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप आधीच तयार होता आणि त्यानंतर स्लाइस केलाय बॉलला. पाठवून दिले डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. त्यानंतर कमबॅक करायचंय.
गती थोडीशी कमी केली, टॅप केलाय बॉल, पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत डायरेक्ट हिट झालेला नाहीये. मात्र एक धाव पूर्ण केली आहे. मागच्या 2 बॉलवर 2 मोठे स्कोरिंग स्ट्रोक आले, त्यानंतर थोडासा संयम दाखवला. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा संघाची धावसंख्या 63चा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवर आहे 16 धावा. किरण बेरड 2 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. राहुल राजपूत 4 बॉलमध्ये 14 वर पोहोचलाय. 24 चेंडू आणि 47 धावा. स्पीडअप करावं लागेल, याकडे लक्ष द्या. टायमर सेट केलेला आहे आणि त्यामुळे वेगाने तुम्हाला ही 5 षटकं पूर्ण करायची आहेत. येणारी 24 चेंडू 47 धावा हे समीकरण आता या सामन्यामध्ये पूर्ण करायचंय. 63चं लक्ष असताना सुरुवात चांगली. फ्लाइंग स्टार्ट, वेल बिगन इज हाफ डन. महेश शिंदेच्या विरोधात 16 धावा वसूल केल्या गेल्या. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी सुरू झाली आहे, परंतु 63चा पाठलाग करत असताना हे आव्हान 24 बॉलमध्ये 47 म्हणजे तेवढंच सोपं नाहीये. पण सोपं करायचं असेल तर त्यासाठी धावा येणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॉलिंग टीमसाठी विकेट येणं गरजेचं असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. शेखर रायकर, फुलेलीचा बॉल होता आउटसाइड ऑफ स्टंपचा. फुल टॉस मिळाला आणि त्याला दिशा दिली आहे. जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. दुसऱ्या षटकामध्ये शेखरने चेंडू टाकला आणि त्याचं स्वागत केलंय. चौकाराबरोबरच राहुलच्या बॅटमधून 4 धावा. थँक्यू डीजे. आणि हे आहे या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, या स्पर्धेची अद्भुत कहाणी 13व्या पर्वामध्ये आपण पाहतोय आणि त्याचंच ते टायटल सॉन्ग आपण ऐकलं. दमदार टायटल सॉन्ग. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पुढे सरसावत खेळ स्टेप आउट होत असताना परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, रन मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवर शेखर रायकरचं स्वागत झालं. त्यानंतरच्या चेंडूवर डॉट बॉल आलाय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला विकेट आणि डॉट बॉल गरजेचे असतील. त्यानंतर पुन्हा राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना 4थ्या स्टंपवरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा, चौकार. थँक्यू. 21 बॉलमध्ये आता 39 पाहिजे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 24. पुढचा चेंडू पुन्हा राऊंड विकेटने पण तो या वेळेला खेचून आणलाय. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा मिळतील परंतु त्या किती मिळतील याची पडताळणी केली जाते आणि हे संपाय सिग्नल हा देखील आहे चौकार. 4 धावा. रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. राऊंड विकेटने अँगल बनवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल अक्षरशः ऑन साइडला खेचून आणला आणि त्यानंतर 2 चौकार. यावेळेला वरती विकेट आलाय. डाऊन दी लेग यष्टीरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्टॉप मध्ये बॉल थांबवला गेला. पंच आमच्या दिशेने कळवतात व्हाईट बॉलची घोषणा. मागच्या 2 बॉलवर आलेले 2 चौकार, तिथून तो दबाव गोलंदाज शेखर रायकरवर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा त्याने खर्च केले. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 29. 20 बॉलमध्ये 34. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक म्हणून महेश शिंदेला आपण पाहतोय. मात्र इथे एखादी विकेट आली तर कमबॅक होऊ शकेल आणि तोच प्रयत्न शेखरचा आहे. पण तो अजून एक वेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. वाईट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. थँक्यू डीचे. फलंदाजीचं अचूक तंत्र इथे वापरलं गेलं आणि त्यानंतर बॅट स्विंग पहा. बॅटचा फेस व्ही मध्ये खुला केला आणि तिथे चांगला समाचार घेतलाय. बहुधा चौकार षटकारांचेच पाडे शिकवलेत या फलंदाजांना. अशीच फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 35.
19 बॉलमध्ये 28 धावांची गरज. सामन्यामध्ये शिरकाव झालाय. शेखर ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या वेळेला हातातून चेंडू निसटला असंच पाहायला मिळतंय. गली आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे झेल टिपलाय पण पंचांचा इशारा येतोय. ओव्हर दी वेस्ट आहे आणि त्यामुळे हा नो बॉल बीमर घोषित केला गेला. हा दबाव स्पष्टपणे जाणवतोय गोलंदाजावर, कारण मागच्या चेंडूंवर आलेली स्कोरिंग स्ट्रोक. आता ही फ्री हिटचा चेंडू घेण्यासाठी आशेचा किरण आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिडॉन मधून बॉल चतोय रॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे मयूर कारंडे. चेंडू थांबवतोय, थ्रो करतोय. तो पण एकदम खात्यामध्ये ऍड झाली. फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही मिळालेलं नाहीये. एकेरी धावेबरोबर धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहे 38. विकेट आलेली नाहीये. विकेटचा कॉलम खाली आणि त्यामुळे आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल 22 धावा शेखर रायकरने खर्च केला. आणि त्यानंतर या हायलाइट्स प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले कॅमेरा वर्क, अतिशय उत्तम दर्जाचं कॅमेरा वर्क प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून सर्व आमचे कॅमेरामन दमदार कामगिरी करत आहेत. क्लॅरिटी विथ क्वालिटी, बिहाइंड इमॅजिनेशन टॅगलाईन आहे प्रथम मीडियाची. आणि तेवढंच दमदार कामकाज या स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट करत असताना केलं जाते. आमच्या सर्व कॅमेरामनचं खूप खूप कौतुक. त्याचबरोबर आमचे ऑपरेटर तेवढंच चांगलं स्विचिंगचं काम केलं जातं. या सर्वांचं कौतुक. जाऊया मॅचच्या दिशेने. 38 धावा धाव फलकावर 2 षटकांचा केस संपलाय. समीकरण आहे 18 बॉलमध्ये 25. मॅच इथून देखील दोन्ही टीमसाठी बॅलन्स आहे. सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. हाच अजेंडा आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून राबवला जातो. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता असते. या पर्वात सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेले हे संवेदनशील व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर गरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या स्वर्गवासी खेळाडूंच्या कुटुंबियांना सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत असताना तो कर्तव्य निधी तो या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होईल. तो तिन्ही खेळाडूंच्या कुटुंबियांना दिला जाणार आहे. आणि ही सामाजिक बांधिलकी जपली जाते. या स्पर्धेची ही ओळख आहे. खेळाडूंच्या पाठीमागे उभे राहतात. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 39. त्यानंतरचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. जसा बॉल वरती आला तसा स्टिअर केला आणि आता बॉल चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने, जिथे मिळतोय चौकार. 4 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 43 बिनबाद. येस, थँक्यू डीचे. ऍक्शन रिप्ले पाहूया. कुंडलींच्या थोडासा पुढे पिच केला, तिथून उसळी मिळाली, बॉलला दिशा दिली, स्टिअर केला, चौकार वसूल केलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 43. अजूनही आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 16 बॉलमध्ये 20. बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय हर्षवर्धन. ओदी विकेटने पुढचा चेंडू फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, बॉलला प्लेस केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न एकदा मिळते. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून पुणे जिल्हा एरिया वाईज हाफ मध्ये आजच्या 5व्या दिवसामध्ये सुरुवात झाली. सामना क्रमांक 5 आपण अनुभवतोय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून तो पदभार स्वीकारल्यानंतर खेळाडूंच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेतले गेले. टेनिस बॉल क्रिकेट ज्या उंचीवर जात आहे, पण तो खेळाडूंसाठी अनेक महत्वाचे निर्णय घ्यायला हवे. या वेळेला क्षेत्ररक्षकाने बॉल थांबवलाय. ओंकार पोकळे बॉल थांबवतोय, मात्र या बॉलवर 2 धावाच मिळत आहेत. काही धावा त्याने वाचवल्या, परंतु त्यानंतर पहा इथे तिसरे पंच पडताळणी करतायत. जरी धावा रोखल्या असतील तरी हा निर्णय सध्या तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवला गेलाय ऑन फील्ड ऑफिशियल्सने. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे, हा आहे चौकार. 4 धावा खात्यामध्ये ऍड होतील आणि बरोबरच अजून एक वेळेला ती पडताळणी केली जाईल. चौकार जरूर मिळालाय, पण तो अजूनही तिसरे पंच पडताळणी करतायत. गोलंदाजांनी ओव्हर स्टेपिंग केलंय का हे देखील चेक केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते, परंतु त्यानंतर हे चित्र देखील आपल्या समोर स्पष्ट आहे. अतिशय पारदर्शक निर्णय प्रक्रिया आमचे पंच राबवत आहेत आणि हेच तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे या चेंडूवर मिळतोय चौकार. ओंकार पोकळेचे प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु त्याच्या प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. भरपूर अंतर त्याने कापलं, बॉल थांबवला, पण स्पर्श झाला, चौकार मिळाला. नेक्स्ट बॉल हवाई हल्ला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, विदाउट तिकीट.
हवाई यात्रा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. चेंडू फिरवण्याचा प्रयत्न झाला, जसा टप्पा टाकला तसा स्टँड अँड डिलिव्हर. किरण आशेचा किरण, पहा रिप्ले. आणि आता समीकरण सोपं झालं या षटकारानंतर. त्यानंतरचा बॉल पुल केलाय, चेंडू हवेत. स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन थांबलाय. हा बॉल लगातारचा दुसरा षटकार किरणच्या बॅटमधून. धावसंख्या स्कोर कार्डवर 60, जिंकण्यासाठी 12 चेंडू, 3 धावांची गरज. थँक्यू. लगातारची 2 षटकार. नजर चांगली बसली आता बॉलवर आणि त्यामुळे प्रहार केले जात आहेत आणि ते प्रहारच करायचे. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाचा 16 आपण अनुभवतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 60. विकेट गमावलेली नाहीये. दोन्ही फलंदाज सेट झाले आणि आता चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. 12 बॉलमध्ये 3 धावांची गरज. मयूर आलाय बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल लेग कटर होता, टॅप केलाय. बॉल पॉइंटला जाईल, तिथे फिल्डर आहे, वेगाने थ्रो केलाय, तोपर्यंत मिळते सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 61 धावा. जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावांची आहे गरज. प्लेयर्स डगआउट पाहायला मिळतोय. अनेक खेळाडू एकमेकांच्या बरोबरीने चर्चा करतायत आणि गावभाव चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा बॉल, स्लोवर बन, स्लोवर लेग कटर पाहायला मिळाला. फ्लाय झाला बॉल. यष्टीरक्षकाला बीट करत असताना थोडा मागे गेला, तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. स्कोर लेबल आणि आता जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये एका धावेची आहे गरज. डगआउट मध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. त्या 2 खेळाडूंनी भारतीय संघासाठी भरपूर योगदान दिलं. हरमनप्रीत कौर त्याचबरोबर रोहित शर्मा आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळाले, त्यांचे फोटोज. परंतु इथे विजयी चौकार आला आणि हा सामना संपलाय. टाळ्या वाजतायत डगआउट मधलं. पुन्हा एकदा आपण ते दृश्य पाहतोय. मयूरचा हा चेंडू आखूड टप्प्याचा, त्याला दिशा दिली, वरती होता बॉल. चौकाराबरोबर सामना इथे संपलाय. या सामन्यामध्ये एक मोठा विजय प्राप्त करत असताना हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय, तो म्हणजे टीम छत्रपती शिवाजी महाराज मराठा संघाने हा सामना जिंकला आणि तब्बल 10 विकेट्सने जिंकलाय. विकेट गमावलेली नव्हती, ही महत्वाची बाब. आणि या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये नाबाद 43 धावांची खेळी, ज्यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकार आणि 2 षटकार, बरोबरच 1 षटक, 13 धावा, 1 विकेट घेतली. तो खेळाडू राहुल राजपूत ठरलेला आहे सामन्याचा सामनावीर. अभिनंदन टीम, अभिनंदन राहुल राजपूत. आपल्याला विनंती आहे आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि बरोबरच पुढच्या सामन्याला देखील सुरुवात होणार आहे. येस, थँक्यू डीजे. आणि आता थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी, जिथे सामनावीर हा सन्मान दिला जाणार आहे. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे आयोजित प्रहार प्रीमियर लीग 2025 13व्या पर्वाचा 16
5व्या दिवसामध्ये आपण दाखल झालो. दुपार सत्रातला एक महत्वाचा सामना इथे संपन्न झाला. श्री छत्रपती